नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्लास 9 चॅप्टर 3 बेटा मी ऐकतो आहे याची टेक्स्टबुकचे क्वेश्चन अँड आन्सर्स स्वाध्याय आज अभ्यासू. क्वेश्चन फर्स्ट. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. प्रश्न पहिला आहे, लेखकांना गिरीशला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण त्याच्यात पर्याय 4 दिलेले आहे. अ पर्याय आहे, तो नुकताच शिकायला आला होता. ब, त्याला वाक्य वाजवता येत नव्हते. क, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. ड, तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता. याचं उत्तर आहे, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती, म्हणून लेखकाला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता. प्रश्न दुसरा आहे, लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण पर्याय आहे, 12 वर्षाचा मुलगा शांतपणे वाजवत होता. ब, ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता. शिरीषचा चेहरा आत्मविश्वासाने न्हावून निघाला. आणि नंबर 4, मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता. याचं उत्तर आहे, मात्रेचाही फरक न करता गिरीश गात होता. लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता. क्वेश्चन दुसरा आहे, आकृतीबंध पूर्ण करा. या प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली आहे. शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये सांगायची आहे. शिरीषची काय काय स्वभाव वैशिष्ट्ये होते हे 4 बॉक्समध्ये आपल्याला लिहायचे आहे. तर शिरीष हा हुशार होता, आत्मविश्वासू होता, धीट होता आणि आगाऊ पण होता. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. प्रश्न क्रमांक पहिला, जोड्या जुळवा. पुढील 2 चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून योग्य जोड्या लावा. पाठातील असे शब्द शोधा. धीट, हजर, सुंदर, स्तुती, भित्रा, गैरहजर, कुरूप आणि निंदा. त्यात अ गटामध्ये धीट, गैरहजर, सुंदर, निंदा लिहून घ्यायचं. धीटचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? भित्रा. हजरचा गैरहजर, सुंदरचा कुरूप, स्तुतीचा निंदा. प्रश्न चौथा आहे, खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा. त्यातला आहे पहिला प्रश्न, खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा. परिणाम काय? वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. तर ही घटना, अशी कोणती घटना घडली की त्यामुळे असा परिणाम घडला की वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान आले? लेखकाने सुमारे 20 मिनिटे पिलू रागातील एक गत वाजून दाखवली. लेखकाने सुमारे 20 मिनिटे पिलू रागातील गत वाजवून दाखवली, म्हणून शिरीषच्या वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. प्रश्न दुसरा आहे, गिरीशला वारंवार खेद वाटायचा. कशाचा खेद वाटायचा? नानांना काहीच ऐकू येत नव्हते याचा खेद वाटायचा. प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा. यातला प्रश्न पहिला आहे, खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्यप्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा. प्रश्न पहिला, त्यात वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिकवणे लक्षपूर्वक ऐकले. शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. यात अधोरेखित केलेले आहे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. तर अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्यप्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहायचंय. तर याचं उत्तर आहे, वाक्यातील विद्यार्थ्यांचे जीवाचे कान करून शिक्षकांनी शिकवणे ऐकले पाहिजे असं पाठात आलेलं आहे. नंबर 2 आहे, आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. तर वाईट होऊ नये याऐवजी कोणता वाक्यप्रचार आलेला आहे पाठात? तर आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक
विषयांनी काळजी घ्यायला हवी. नंबर 3 आहे उत्तम वादनाने लेखकाचे शिरीष बाबतचे मत चांगले होते. मत चांगले होते ऐवजी कोणता वाक्य प्रचार आलेला आहे? उत्तम वादनाने. उत्तम वादनाने लेखकांना शिरीषचा चांगला ग्रह झाला. प्रश्न क्रमांक 6 आहे खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. कोलाहल म्हणजे गोंधळ, तरेवाईक म्हणजे विचित्र, मुसाफिर प्रवासी, उद्युक्त म्हणजे प्रेरित. त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे. कोलाहल कोलाहलचं काय आहे? कोलाहलचं गोंधळ. तरेवाईक म्हणजे विचित्र, मुसाफिर प्रवासी, उद्युक्त म्हणजे प्रेरित. असं आहे. व्हिडिओ पॉज करून सर्वांनी क्वेश्चन आन्सर लिहून घ्यावे. क्वेश्चन 7. प्रश्न अ. गिरीश मध्ये तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये शोधावरून स्पष्ट करा. गिरीश मध्ये तुम्हाला जी गुणवैशिष्ट्य समजली उदाहरण देऊन स्पष्ट करायचे आहे. त्याचं उत्तर आहे वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा 10-12 वर्षाचा मुलगा होता. वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा 10 ते 12 वर्षाचा मुलगा होता. वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच शहाणपण आले होते. शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जीवापाड प्रेम होते. ते उत्कृष्ट गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. त्यांची संगीत सेवा अंतरली याचे त्यांना दुःख झाले. त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला आणि शिरीषची आकलन शक्ती इतकी दांडगी होती की त्याने पहिल्या 3 महिन्यातच आपली प्रगती कौशल्य दाखवून दिले. त्याने आपली प्रगती आणि कौशल्य दाखवून दिले. पहिल्या 6 महिन्यात इतका त्याने प्रगती झाली होती आणि कौशल्य त्यांनी दाखवून दिले. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे. यावरून त्याचा नियमितपणा व वक्तशीरपणा दिसून येतो. त्याला आपल्या वडिलांविषयी आदर व प्रेम होते. वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबतच राहून त्याने त्यांची सेवा केली, संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. वडील गेल्यावर तो फार दुःखी झाला, पण मन घट्ट करून तो परिस्थितीला सामोरा गेला. लोकनिंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला आणि अहोरात्र त्याने काय केलं? सराव केला. त्यातूनच त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते. कार्यक्रमाच्या दिवशी नौखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले.
यातून त्याचा आत्मविश्वास व धीटपणा दिसून येतो. या प्रकारे या पाठातून शिरीषचा ध्येय, वेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास व वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात. प्रश्न आहे, शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, शिरीष हा 10 ते 12 वर्षाचा मुलगा. त्याचे वडील एकेकाळी उत्कृष्ट गवई होते, पण एका जबर अपघातामुळे शिरीषने संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता त्या कठीण परिस्थितीतही त्याने ध्येय गाठले. शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता ध्येयाने परिस्थितीशी सामना केला पाहिजे. कष्टाने, सातत्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे. अभिव्यक्ती. क्वेश्चन 8. अभिव्यक्ती. प्रश्न, प्रस्तुत कथेचे संवाद रूपाने लेखन करा. उत्तर, शिरीष व त्याचे वडील संगीत शिक्षकांना च्या भेटीला जातात. ही कथा जी केली आहे ते आपल्याला संवाद रूपाने इथं लेखन करा असा प्रश्न आहे. तर संवाद कसा लिहायचा ते बघू आपण. शिरीष काय म्हणाला, शिक्षकांना, संगीत शिक्षकांना भेटायला आलेले होते. तो म्हणाला, नमस्कार, मी शिरीष भागवत. मला गाण्याची फार आवड आहे. मला संगीत शिकायचे आहे. संगीत शिक्षक म्हणाले, बरं, तुला गाण्याची फार आवड आहे तर? शिरीष म्हणाला, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईल, पण माझ्या बरोबर रोज माझे वडील पण शिकवणी चालू असताना वर्गात बसतील अशी माझी अट आहे. संगीत शिक्षक म्हणाले, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण तुला त्यासाठी महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. शिरीष म्हणाला, कुबूल, मी उद्यापासून शिकवणीला येतो. 3 महिने शिरीष नियमितपणे वडिलांसोबत शिकवणीला जातो. काही दिवसांनी शिरीषच्या वडिलांचे निधन होते. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला जातो. शिरीष, माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही, परंतु मला कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी द्यावी ही विनंती. संगीत शिक्षक, शिरीष, तुझी मनस्थिती ठीक आहे, ठीक नाही. शिवाय गैरहजेरीमुळे तुझा सरावही झाला नाही, त्यामुळे तुला परवानगी देता येणार नाही. शिरीष म्हणाला, मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआप सुधरेल सर. संगीत शिक्षक, ठीक आहे, दिली तुला परवानगी, पण नीट वाजव. शिरीष म्हणाला, होय सर, धन्यवाद. शिरीष उत्कृष्टपणे वादन करतो. श्रोते व शिक्षक सगळेच त्याचे वादन ऐकून प्रभावित होतात. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक शिरीषला भेटतात व त्याचे कौतुक करतात. संगीत शिक्षक, अरे वा शिरीष, तू तर आज कमालच केली. अशा मनस्थितीत तुला कसे काय शक्य झाले? शिरीष, सर, माझे नाना मोठे गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते ठार बहिरे झाले. त्यांच्या सुखासाठी मीही धडपड करत होतो, पण ज्या दिवशी नाना गेले त्या दिवशी मी संगीत बंद केले. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपासून कुठे बाहेर पडलो नाही. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास, त्याचा हा परिणाम. संगीत शिक्षक, शाबास शिरीष, तू फार मोठी कामगिरी केली. आज तुझे बाबा नाहीत. आज जर ते असते तर म्हणाले असते, बेटा मी ऐकतो आहे. शिक्षकांनी शिरीषच्या पाठीवर कौतुकाने काची थाप मारली. त्यावेळी शिरीषच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तर हे असे सगळे
बेटा मी ऐकलो आहे ह्या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर स्वाध्याय आपण आज बघितले. आशा आहे तुम्हा सर्वांना हे समजले असेल. सर्वांनी व्हिडिओ परत बघा आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सर्व क्वेश्चन आन्सर्स लिहून घेऊ शकतात. तर सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.